नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. शेतकरी बंधूंनो, शेती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिलं काम येतं नांगरणी. आणि पिढ्या आपण नांगरणी करत आलो. आपल्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांचा समज असा राहतो की जेवढी जास्त नांगरणी करू, खोल नांगरणी करू, तेवढं जास्त पिकतं. आणि मग अशा प्रकारे पारंपरिक शेती करत असताना आपल्याला जर कोणी असं म्हटलं की बिना नांगरणीची शेती करा, तर हे एकदम प्रवाहाच्या विरुद्ध वाटतं. परंतु आज या ठिकाणी अशी एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे जी प्रवाहाच्या विरुद्ध आहे. विना नांगरणीची शेती, ज्याला आता थोड्याच वेळात माननीय प्रताप काका चिपळूणकर, माननीय दीपक काका जोशी मार्गदर्शन करणार आहेत. आणि हे असे शेतकरी आहेत की यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी बिना नांगरणीची शेती ऑलरेडी सुरू केली, किंवा काही जण असे आहेत की ज्यांना आता या वर्षापासून सुरू करायची आहे, हा कन्सेप्ट पटला. परंतु काही डाऊट आहेत, काही अडचणी आहेत. तर त्या सगळ्या अडचणी जाणून घेण्यासाठी हे सगळे इथं शेतकरी आलेले आहेत. मी या शेतकऱ्यांपैकीच काही शेतकऱ्यांचा आपण परिचय पण घेऊ की ते कशासाठी आले किंवा इथं काय करणार आहे. आपलं नाव काय आणि आपण कुठून आलाय? नामदेव सीताराम राठोड, हा. गाव मोग, तालुका दिग्रज, जिल्हा यवतमाळातून आलेला आहे. बर. आणि आपण किती वर्ष करत आहात का आता पहिल्यांदा मी बघायला? 2025 साली बेड मारलेला आहे. बर आता बेड मोडणार नाही. बर. म्हणजे हा, मागच्या त्या- वर्षीपासून तुम्ही सुरुवात केली. त्याच बेडवर लागवण करणार आहे आता. बर. आणि आता तुमचे डाऊट क्लिअर करण्यासाठी तुम्ही इथं आलात आता किंवा आणखीन मार्गदर्शन घेण्यासाठी? नाही, आता प्रताप सर आजपर्यंत आम्ही समजा असं पाहिलेलं नाही. बर. त्याच्यामुळे एवढ्या दूर येऊन त्याचं मार्गदर्शन खाली काहीतरी आम्हाला जमलं. मी डॉक्टर गजानन चौधरी. बर. आपण डॉक्टर आहात आणि तरी या कार्यशाळेला कसा आलात? मी अगोदर युट्यूबवर आणि विविध चॅनलवर पाहिलं होतं की बुवा विना नांगरणी करून सुद्धा आपला शेती करता येते. नक्की हा कन्सेप्ट कसा आहे हे पाहण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. यापूर्वी करून पाहिला का प्रयोग, का आता करणार? नाही, मी माझी पहिलीच वेळ आहे. आता या ठिकाणी आज ही शेती कशी करायची बिना मशागतीची, म्हणजे बिना पेरणीची, हे पाहण्यासाठी मुद्दा हे घेऊन जाणार आहे आज. धन्यवाद. माझं नाव मोहम्मद साबीर, तालुका जिल्हा वाशिम. मी यंदाच एसआरटीचा अवलंबून केलेला आहे. म्हणजे पहिला वर्ष आपलं समजा झालेला आहे, दुसरा पीक मी त्याच्यावर गहू घेतलेला आहे. तर पूर्णपणे मी जैविक केलेला आहे. आणि यंदा अशी परिस्थिती होती, माझं पहिला वर्ष होता, तर मी असा अनुभव घेतलेला आहे याच्यामध्ये का पाऊस जास्त असल्यामुळं जरा तणाचं म्हणजे नियंत्रण करता आला नाही. तर याच्यासाठी आम्ही जे हे बेड असते, बेड मधलं जे अंतर असते, याच्यामध्ये जे तणकट झाला होता, तर याच्यासाठी मी एक नवीन प्रयोग केला का ते तणकट लय मोठा झाला होता. तर मला तणनाशक जे फवारता आला नाही. तर याच्यासाठी मी काय ब्रश कटरचा उपयोग केला सर. माझा एक असा अनुभव आहे का एसआरटी जे धारक शेतकरी आहे त्यांच्याजवळ एक ब्रश कटर असणं कंपल्सरी आहे माझ्या मतानं. कारण निसर्ग असं आहे का कधी पाऊस येते, कधी म्हणजे अति पाऊस येते, कधी दुष्काळ पडते. याच्यासाठी कसं आहे फॉर्म वगैरे माझा स्वतःचा अनुभव सांगायला लागलो. आणि दुसरी गोष्ट असं आहे का मी पूर्णपणे जैविक करतोय. यंदा मी म्हणजे गहू टाकला होता, दुसरा गहू घेतलेला आहे मी एसआरटीचा. तर टोकन केलं होतं मी असं. आणि पूर्णपणे कसं आहे जैविक आहे. म्हणजे मला 4 पोते झाला 10 किलोला 4.5 पोत्या. आणि पूर्ण कसं आहे माझं स्वतःचं जे घर आहे ते विषमुक्त, म्हणजे जे जेवण असावं बरोबर. बाकी म्हणजे घरच्या पुरती तुम्ही हे करता, विषमुक्त विषमुक्त अन्न खाताय तुम्ही. खूप चांगली गोष्ट आहे. मी माधव काशीबा खंदारे, राहणार सोमठाणा, इथला एक छोटा शेतकरी आहे. मी काही शेतीत अनुभव म्हणून चौथा वरीस माझा आहे. 7 पिकं झालेले आहेत हो बेडवर. आणि आता नंतर गेल्या वर्षी दुसऱ्या 2 एकरात बेड पाडून पीक घेत आहे. उत्पादन कसे येते? उत्पादन एकदम चांगलं आणि खर्च कमी झालेला आहे. हो, पूर्ण खर्च नागड्डीचा, वखरणीचा आणि पुढचा जो मशागतीचा खर्च हे पूर्ण बंद. फक्त मशागतीवरचा खर्च कमी झाला, या त्याच्या पुढे जाऊन काही खताचा पण खर्च कमी झाला? नाही, खताचा एकदम नाही झालेला अजून. आम्ही कमी केलेला नाही, कमी नाही केलेला. आहे तेवढंच हो, देता, आता फक्त तेवढं देतो. मशागतीवरचा तुमचा खर्च कमी झालेला. चौथं वर्षी माझं काही शेतात आणि काही म्हणजे तुम्ही ऑलरेडी आता शेती करायला लागला हो, त्या पद्धतीने. हो.
आणखीन आज या ठिकाणी मार्गदर्शन घेऊन हो, आणखी पुढे जाणाऱ्या हो. ज्या शंका आहेत त्या आपण तुमच्या शंका निघतात आणि तणनाशक वापरण्याची पद्धत मिळते साहेबांकडून. आपलं पूर्ण नाव काय आणि आपण कशासाठी आलात? मी डॉक्टर शेषराव बलराम सर नाईक. मी वाशिमला होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतो. मी ह्या युट्यूबवर बघितलेलं होतं आणि ते बघण्यासाठी नेरूळ इथं जे कार्यशाळा झाली त्यावेळेस मी तिथे गेलो होतो आणि बऱ्याच लोकांचं मी मार्गदर्शन घेतलं. आमचे मित्र सुद्धा या पद्धतीने शेती करतात. माझाही उद्देश तोच आहे की कमीत कमी खर्च लागायला पाहिजेत, जास्तीत जास्त उत्पादन निघायला पाहिजे. जमिनीची धूप कशी थांबवता येईल ते आपण बघायला पाहिजे. हे शिकण्यासाठीच मी आज इथं आलेलो आहे. बरं. आणि या वर्षीपासून SRT पद्धतीनुसारच मी शेती करणार आहे. खूप छान. आपण चांगल्या कार्यक्रमाला आलात. आपण स्वतः डॉक्टर आहात हो, सर. आणि डॉक्टर लोक जेव्हा शेतीमध्ये येतील तर अजून चिकित्सक बुद्धीनं बघू शकतात. त्याचा मागे जीवशास्त्र आहे ते पण समजून घेऊ शकतात आणि आपल्या जास्तीत जास्त माध्यमातून क्वालिफाईड ते लोक होणार आहे. शेतीकडे वळायला पाहिजेत आणि क्वालिफाईड लोकांना शेती करायला पाहिजेत. बरोबर. धन्यवाद. संजय येथून पवन भाऊ मिश्रा पण इथे आलेले आहेत आणि जे मागच्या जवळपास किती 20 वर्षापासून का त्याआधी 25 वर्षापासून सेंद्रिय शेती करतायत. याच प्रकारे तुम्ही अनेक फुलपीक घेतात ऑलरेडी बिना नांगरणीची शेती तिथं होत असते. तर आपला पूर्ण परिचय पण द्यायचा आहे आणि आपण इथं का आलात, काय शिकण्यासाठी आलात? नमस्कार, माझं नाव पवन मिश्रा आहे. मी लाडेगाव तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथून आलेलो आहो. मी गेल्या 20-25 वर्षापासून विषमुक्त शेती करतो आणि त्याच्यामध्ये साधारणतः 5 एकरामध्ये माझ्याकडे फुल शेती आहे. 5 प्रकारचे फुलं मी त्याच्यामध्ये लावतो. ज्याच्यामध्ये 20-22 वर्ष झाले एक स्पायडर लिली नावाचं फुल आहे, ज्याला वॉटर लिली आपण म्हणतो. त्याच्यामध्ये मी कधीच कल्टिवेशन केलं नाही, म्हणजे वखरणी, नांगरणी, डवरणी किंवा हे केलं नाही. त्याचे पानच कापून टाकतो. आणि इतरही तुरीसारखे जे पिकं आहेत ते बेडवर मी घेतो, पण त्याच्यामध्ये मी तणनाशक वगैरे फवारत नाही. फक्त मी त्याच्यामध्ये बाड निंदन वगैरे करतो. माझ्याकडे एक छोटं पॉवर टिलर आहे आणि त्या पॉवर टिलरच्या द्वारे मी तणाचं व्यवस्थापन करतो. बाकी छोटंसं एकदम तुरीच्या बाजूने राहिलेले तण आहे ते मी मॅन्युअल किंवा महिलांच्या हातून मी ते काढून घेतो. आणि मग काही एरियामध्ये शेवगा वगैरे लावलेला आहे, त्याचे आहे प्रोडक्ट आहे शेवग्याचे. आणि फुलशेती बरोबर मग त्याच्यामध्ये इंटरक्रॉप काही घेतो, ज्याच्यामध्ये तूर राहते, तुरीच्या मध्ये झेंडू राहते, त्याचं दोघांचं चांगलं कॉम्बिनेशन जमते. तर तूर आहे, सोयाबीन आहे, तर हे सगळे पिकं मी तिथं घेतो. आणि आज इथं येण्याचं कारण असं आहे की मला हे SRT पूर्णपणानं समजून घ्यायची होती. याच्यामध्ये माझ्या मनामध्ये काही प्रश्नही होते की बरेचदा म्हणतो, अनेक तज्ज्ञ म्हणतात किंवा ग्लायसेल किंवा राऊंडअपचे दुष्परिणाम आहेत, पण सरांचं म्हणणं असं आहे का त्याचे दुष्परिणाम होत नाही. तर लाईव्ह डोळ्यानं ते पाहता यावं, काही प्रश्न आहे त्याचं समाधान करून घेता यावं, या उद्देशाने इथं आलेला. धन्यवाद. मी रामेश्वर काटेकर, माजी मुख्याध्यापक, धर्मवीर संभाजी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिमचा माजी संचालक. मी गेल्या 5 वर्षापासून बेड शेती करत होतो, परंतु दरवर्षी बेड मी ते तोडत होतो, नागरणी करून, वखरणी करून, रोटर करून. मागच्या वर्षी 5 एकर मी आता यावर्षी बेड पाडलेले आहेत. त्याच्यावर तूर, सोयाबीन आणि 2 एकर कपाशी आहे माझी जवळा शिवारात. आणि मी उमेश भाऊ पोहदरेची कार्यशाळा केली, त्याच्यानंतर बदनापूरला विठ्ठलराव वैद्यांची कार्यशाळा केली, आता नेरळला जाऊन आलो. आणि वाळके साहेबांचे व्हिडिओ गेल्या 1 वर्षापासून प्रत्येक व्हिडिओ मी पाहिलेला आहे. त्यांचं खूप डीप नॉलेज आणि कृषी विभागाचा इतका तळमळीचा, शेतकऱ्यांच्या तळमळीचा अधिकारी मी आजपर्यंत कधी पाहिला नाही. उन्हातानात फिरून उन्हाळ्यात, नाहीतर आजकालचे अधिकारी आपण बघतोच, परंतु ही खरी तळमळ आहे आणि यालाच कुठंतरी कळवळा असल्याशिवाय माणूस बाहेर निघत नाही. आणि खूप चांगल्या प्रकारचे अनुभव मला आलेले आहेत. आणि आता इथून पुढं आपण SRT, माझी 20 एकर शेती आहे, यावर्षी आता मी पुन्हा त्याच्यापैकी 5-7 एकर SRT खाली आणणार. अशा प्रकारे साहेबांचं वेळोवेळी मार्गदर्शन आणि येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपण तत्पर आहातच. मी डॉक्टर विठ्ठलराव साबळे, राहणार दर्यापूर तालुका महानू मंडळाचा अध्यक्ष आणि गाडगे महाराज जन्मदिन स्मारक समितीचा सुद्धा अध्यक्ष आहे. मी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. माझ्याकडे 50 एकर शेती आहे आणि परंपरागत पद्धतीने शेती करतो. परंतु आज परिस्थिती झाली
की वाढणारा खर्च मजुरांवर आणि मिळणारे भाव यानुसार शेती परवडून मिळाली शेतकऱ्याला. मी चिपळूणकर दादांचे व्हिडिओ पाहिले. मला संतोष पाटील सपकाळ यांनी सुद्धा हे सांगितलं की SRT सगुना रुरल फाउंडेशन यांची मी कार्यशाळा अजून केली नव्हती, परंतु आज बोरीगाव या कार्यशाळेला आलो आहे मी. हे तंत्रज्ञान अवगत करून या तंत्रज्ञानानुसार शेती करण्याची माझी इच्छा आहे. कारण बिना नांगरटी आणि शून्य मशागतीवर खर्च होतो आपला, आणि निसर्ग आपल्या हाती नाही आणि भाव सुद्धा आपल्या हाती नाहीत. शेतीला कमीत कमी पैशात शेती आपली कशी उभी होईल हे तंत्रज्ञान शेतकऱ्याला शिकणं आज गरजेचं आहे. चिपळूणकर दादाचे मी व्हिडिओ पाहिले आणि त्याच्यावरून मला असं वाटलं की हे एक वेळेस बेड पाडून या पद्धतीने लागवड करायची आणि आंतरमशागतीचा पैसा वाचवायचा. आणि ते तंत्रज्ञान शिकण्याकरता मी आज खऱ्या अर्थाने विद्यार्थी म्हणून इथे आलो आहे. आणि हे बोरी अरब या ठिकाणी एक कार्यशाळा आहे, याच्यामधून आम्ही शिकण्याकरता ठिकाणी आलो आहे. धन्यवाद. माझं नाव हरिभाऊ नारायण गावंडे, राहणार कोंडाळा महाले, तालुका जिल्हा वाशिम. स्वतः लोकमत ग्रामीण वार्ताहर म्हणून काम करतो आहे. आणि मी असं ऐकलं की शून्य मशागत आणि विना नांगरणी शेती. तर शून्य मशागत म्हटल्यावर मला असं नवल वाटलं की शून्य मशागत म्हणजे मशागतच करायची नाही तर मग शेती कशी होणार. तर याचं मार्गदर्शन घेऊन आता इथं मार्गदर्शन करणार आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रयोग करता येईल का म्हणून तशी शेती करण्याचा मी प्रयत्न करणार आणि इथून मार्गदर्शन करणार. आणि दुसऱ्यांनाही जर समजा याच्यातून आपल्याला फायदा झाला तर तसं दुसऱ्यांना सुद्धा मी प्रोत्साहित करणार आहे. रामकृष्ण. काय नाव आपलं आणि कसे होते? माझं नाव निजाम मन्नान बेनीवाले, राहणार वाशिम, तालुका जिल्हा वाशिम. मी एक लहान शेतकरी आहो. मी गेल्या 2 वर्षापासून जैविक खेती म्हणून करून राहिलो. आता मला चिपळूण सराचे यावर्षी मी व्हिडिओ पाहिले, बरेच व्हिडिओ पाहिले. त्याच्यात तो मला असं वाटलं की यावर्षी आपण जैविक संघ SRT पद्धतीने खेती करू. यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी आपण शिकण्यासाठी विद्यार्थी म्हणून इथे आलेलो आहोत. खूप खूप धन्यवाद. खूप छान. कारण व्यवस्था झाली आणि मग आम्ही पीक नांगरता पहिल्या वर्षी 2005 साली भाताचं पीक टोकन पद्धतीने पेरलं. तत्पूर्वी पेरणी यंत्रानं 2-4 तासामध्ये एकर रान पेरलं जायचं. आता टोकन पद्धतीने 20-25 मांड